हिनं आमच्या तोंडचं पाणी पळवलंय, माझा संसार उद्ध्वस्त केला, विस्फोट केला पार, माझ्या धन्याला आयुष्यातनं उठवलं हिनं. हे तू गप ग. ही सांगती का सखूला घेऊन दूर निघून जाईल आणि पुन्हा कवा बी येणार नाही. तू ढीक दूर घेऊन जाशील ग, पण ही अवदसा पुन्हा इथं येणारच. नाही का जिप्रे, मी विठुरायाची खोटी शपथ नाही घेऊ शकत. जीवात जीव असेपर्यंत माझं घर आणि म्हणून हे गाव सोडून मी कुठेही जाणार नाही. सगळं माझ्याच घरी ग, तोच माझा संसार, तेच माझं विश्व. ते सोडून मी कसं जाऊ? मला आहोंची काळजी घ्यायची, सासूबाईंची आणि इतर घरच्यांची सेवा करायची. घरावर संकट आलं की जीवाची पर्वा न करता ते संकट दूर करायचंय. तू संकट दूर करणार? अगं तूच खरं संकट आहेस, आणि ते संकट आम्ही दूर करणार. माझं काहीही झालं तरी माझा शेवटचा श्वास मी या गावातच घेईन. माझी तिरडी निघेल तर माझ्याच घरून निघेल आणि मला अग्नी माझे आहोज देतील. अरे काय बडबड काय ऐकताय तिची? घेऊ दे तिला शेवटचा श्वास. आणा तो पेंडा आणि असा समोर ठेवा, समोर लावा. सखू अवस्थेला जसं आपण बुजगावणं जाळतो ना, तसं या सखूला जाळायचं. भास्कर बुवा, पाटील, असं करू नका. अरे काय करताय तुम्ही? बाबाजी महाराजांचा कोप झाला तर भारी पडेल आपल्याला. तुम्ही कितीही बडबड करा, सखू अवस्था बुजगावणं तयार होतं की नाही बघा. बाबाजी महाराज, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? हो लवकर या, नाहीतर हा अनर्थ होईल हो.